Hello, children. Good morning. Here I am Sunil Harinkhede, English Subject Assistant, डाएट गोंदिया. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काय दिसत आहे? एक रोड आहे, बरोबर आहे, आणि तो सूर्याकडे जात आहे. म्हणजे आपण इंग्रजी शिकायला चाललेलो आहोत. मग कोणते विद्यार्थी? तर तुम्ही. कोणते? जे तुम्ही बिगिनर आहात, म्हणजेच तिसरी, चौथी, पाचवी, ज्यांची आपली तिसरी भाषा ही इंग्रजी आहे. यस, अशा विद्यार्थ्यांसाठी ही आपली ॲक्टिव्हिटी आहे. तर चला आपण शिकूया. लेट्स लर्न. What is the name of our activity? English. Enter in English with a word. म्हणजेच एका शब्दाच्या मदतीने आपण इंग्रजीमध्ये कसे घुसू शकतो, म्हणजेच आपल्याला इंग्रजीविषयी कशी आवड निर्माण होईल ते आपण बघूया. आवडेल ना तुम्हाला? ओके, लेट्स सी. आणि जस्ट लर्न विथ फन. आपल्याला आनंदाने शिकायचं आहे. ओके, मजा करत करत शिकूया आपण. चालेल ना? ओके. डिअर चिल्ड्रन, वुड यू लाईक टू प्ले अ गेम ऑर अन ॲक्टिव्हिटी? तुम्हाला एखादा गेम, एखादी कृती करायला आवडेल? खेळ खेळायला आवडेल? तुम्हाला छोटासा एखादा निबंध लिहायला आवडेल? वुड यू लाईक टू राईट ॲन एसे? वुड यू लाईक टू से समथिंग अबाउट समथिंग? म्हणजेच कशावर तरी तुम्हाला काहीतरी सांगायला आवडेल का? एखादा प्राणी, वस्तू, चित्र याविषयी तुम्हाला बोलायला आवडेल ना? चला तर मग बोलायला कसे शिकूया, कसे लिहूया याविषयी आपण बघणार आहोत. चला विद्यार्थ्यांनो. So students, I am just taking a word that is an animal. Yes, that is an animal. That is cow. ओके, आपण एक प्राणी घेतलेला आहे. कोणता आहे ते? That is cow. Now tell me more related word to the cow. तुम्हाला रिलेटेड वर्ड सांगायचे आहेत. ॲज यू कॅन, जेवढे शक्य आहेत तेवढे काऊशी रिलेटेड वर्ड तुम्हाला सांगायचे आहेत. ओके, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, प्लीज टेल मी मोर रिलेटेड वर्ड अबाउट काऊ. यस, let's start. Legs, very good. Ear, nose, eyes, teeth, tail, mouth, tongue, grass, water, milk, color. Yes, cow said. What is cow said? Gotha, gotha. Very good. Calf, वासरू. Dung, म्हणजेच गाईच्या शेण. That is dung. दिवाली, पूजा. Wow, nice students. Run, jump, hoop. Okay, khur, khur. Yes, yes. Head, horn. Do you know horn? Singe. And animal, pet animal. Wow, पाळीव प्राणी. So in this way you told me these related words. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? असेच परिचित शब्द तुम्ही सांगता ना? ओके, गुड. म्हणजेच तुम्ही काऊ विषयी रिलेटेड वर्ड सांगितलेले
आहात. आता आपण या शब्दांच्या मदतीने कसे वाक्य तयार करूया ते बघू. तुम्हाला कसं बोलता येईल, कसं लिहिता येईल. ओके, लेट्स सी. नाउ वी आर गोइंग टू मेक द सिंपल सेंटेन्सेस बाय यूजिंग दीज वर्ड्स. यस, ते परिचित शब्द तुम्हीच सांगितलेले आहात. And with the help of these words, we are going to make more simple sentences. Are you ready? Yes. The cow. The cow. This is a cow. Wow, किती simple वाक्य है ना? This is a cow. The cow is an animal. The cow is a pet animal. पाळीव प्राणी आहे. Very good. The cow has 4 legs. The cow has 4 hooves. जे तुम्ही खूर सांगितलं होतं ना? गाईला 4 खुरी असतात. ओके. The cow has 2 ears. The cow has 2 eyes. The cow has 2 horns. 2 शिंगे असतात. The cow has a mouth. The cow has a nose. The cow has a tongue. एक जीभ आहे ना तिला. Very good. The cow has a head and the cow has a tail. तिला एक शेपटी आहे. Okay. The cow has many teeth. अनेक दात आहेत. The cow is white. Wow, red and black also. म्हणजे गाय लाल आणि काळी सुद्धा असते. Very good. The cow eats grass. The cow drinks water. The cow gives calf. म्हणजे वासरू देते. बरोबर आहे ना? जे आपल्याला मग शेतीच्या कामासाठी येते मोठं झाल्यावर. The cow gives milk. Wow. The cow gives dung. शेण देते ना, which we use for fertilizer. खत म्हणून वापरतो आपण. बरोबर आहे? The cow can jump. Wow. The cow can run. The cow lives in cow shed. गोठ्यात गाय राहते. अरे वा. We do puja of cow on Diwali. So I like cow. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्ही रिलेटेड वर्ड सांगितलेले आहेत, एनिमल, पेट एनिमल, लेग्स, हूव्स, इयर, आईज, हॉर्न, माउथ, नोज, टंग, हेड, टेल, टीथ, कलर, यस, ईट ग्रास, वॉटर ड्रिंक, gives calf, milk, dung, jump, run, cow shed. काही विद्यार्थ्यांनी तर दिवाळी सांगितलं होतं and पूजा. yes. So in this way, with the help of 34 sentences, किती वाक्य तयार झालेले आहेत? 34. And with these sentences we make an essay. आपण एक निबंध तयार केलेला आहे. ओके. So in this way you can make any essay on any topic. yes. आवडला ना तुम्हाला? ओके. Dear students, here we have, इथे आपल्याकडे काय होतं? तुम्ही सांगितलेले रिलेटेड वर्ड्स होते. yes. स्ट्रक्चर होती. The cow has, the cow has, the cow has, the cow is, the cow gives. याप्रमाणे एक स्ट्रक्चर होती, एक फॉर्मॅट होतं, एक पॅटर्न होतं की नाही? अँड असंच वर्ड्स, फॉर्मॅट, स्ट्रक्चर याच्या मदतीने वी कॅन मेक मोर सेंटेन्स ऑन एनी फॅमिलियर टॉपिक ऑर एनी फॅमिलियर थिंग. येस, कॅन वी मेक? आपण करू शकतो ना? येस. म्हणजेच अशा प्रकारे सच वे वी कॅन राईट अबाउट an elephant, the dog, the horse, the cat, the parrot, the crow. yes, लिहू शकता ना यांच्या 20 विषयी? Okay. So dear students, here we have, इथे आपल्याकडे काय होतं? तुम्ही सांगितलेले रिलेटेड वर्ड्स होते. yes. स्ट्रक्चर होती. द काऊ हॅज, द काऊ हॅज, द काऊ गिव्स, द काऊ गिव्स, द काऊ हॅज अ माउथ, नो, ईयर, आईज, हॉर्न, माउथ, नोज, टंग, हेड, टेल, टीथ, कलर. yes. यूज शकता ना यांच्याविषयी? ओके. सो डिअर स्टुडंट्स,
वी कॅन राईट सच अ सिम्पल एसे, छोटे छोटे निबंध ऑन रिलेटेड टॉपिक्स विथ दिस पॅटर्न आपण लिहू शकतो. बरोबर आहे. यू विल इंटर इन इंग्लिश, तुम्ही इंग्रजीमध्ये घुसू शकता. तुम्हाला अजून आनंद वाटेल. यू कॅन एन्जॉय विथ दिस ॲक्टिव्हिटी अँड यू कॅन लर्न विथ मोर इंटरेस्ट. यस, सम ऑफ युअर फ्रेंड्स फ्रॉम रुरल एरिया आणि ग्रामीण भागातील शाळेतील छोटे छोटे विद्यार्थ्यांनी सुद्धा असंच लिहिलेलं आहे. काही चुका आहेत, डझंट मॅटर. देर आर सम मिस्टेक, डझंट मॅटर. लेट्स सी, चला बघूया त्यांनी बघा. हिअर हॉर्सवर लिहिलेलं आहे. ओके, दिस इज अ हॉर्स. हॉर्स इज अ पेट एनिमल. हॉर्स हॅज 2 eyes. हॉर्स हॅज 2 ears. हॉर्स हॅज 4 legs. हॉर्स हॅज अ टेल. हॉर्स हॅज मेनी teeth. हॉर्स हॅज मेनी hairs. इथे बघा, हेअर्स मध्ये चूक झालेली आहे. आपण हेअरच लिहितो. ओके, देन हॉर्स इथे पहिला शब्द होता तर एच कॅपिटल लिहायला पाहिजे होता, बट प्रयत्न केलेला आहे. हॉर्स हॅज अ नोज. हॉर्स इज सो फास्ट रनिंग. हॉर्स हॅज अ माउथ. हॉर्स इट ग्रास. हॉर्स ड्रिंक्स पाहिजे होतं. बरोबर आहे ना, वॉटर. मग इकडे द डॉग. द डॉग इज this is a dog. The dog is a pet animal. The dog has 4 legs. The dog has a nose. The dog has many teeth. The dog has many hairs. Hairs नको पाहिजे होतं, फक्त hair पाहिजे होतं. The dog has a tail. The dog has 2 ears. Dog eat rice, meat and biscuit. The dog helped to the police. Wow. The dog barking bho bho. The color of dog is white, black and red. The dog is walking and running on the road. The dog is jumping on the pond. In the pond पाहिजे होता. The dog, बघा इथे रोडची स्पेलिंग चुकलेली आहे. चालेल, but they are trying. Yes, yes. So here also they may try to write something. काही चुका आहेत. ओके, ह्या बघा, ह्या अंडरलाईन केलेल्या चुका आहेत, बट दे आर ट्राईंग. त्याने लिहिलेलं आहे. सो इन दिस वे इथे सुद्धा त्याने लिहिलेलं आहे. सो हिअर द अंडरलाईन वर्ड्स आर सम मिस्टेक त्यांनी केलेलं आहे. सो डिअर स्टुडंट्स, यू कॅन राईट, यू कॅन एक्सप्रेस सच अ सिम्पल टॉपिक्स. यस, कधी कधी तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत घ्या. चालेल विद्यार्थ्यांनो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि मला इच्छा आहे की तुम्ही सुद्धा आपल्या शिक्षकांच्या, पालकांच्या मदतीने अशा टॉपिक्सवर लिहायला, बोलायला शिकाल. आवडेल ना तुम्हाला? थँक्यू. बाय.